वार्तांकन रोखठोक बातमी। सोलापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्वतयारीबाबत राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशाच्या अनुषंगाने प्रभावी नियोजन करण्यात येत आहे। निवडणूक प्रक्रियेदरम्यान आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी, निवडणूक खर्चावर नियंत्रण, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे तसेच मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या रोख रक्कम, दारू व भेटवस्तूंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येणार आहेत। मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी प्रलोभनात्मक वस्तूंचा वाटप केल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे। या अनुषंगाने आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या निवडणूक संनियंत्रण समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती। सदर बैठकीत निवडणूक काळातील विविध विभागांच्या जबाबदाऱ्या व समन्वयाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीस पोलीस आयुक्त एम राजकुमार, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलगुरू प्रकाश महानवर, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, डॉक्टर अश्विनी पाटील, उपविभागीय अधिकारी एस एम पडधुने, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, पोलीस निरीक्षक वैष्णवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते। बैठकीत सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यात येईल। नागरिकांनीही आचारसंहितेचा पालन करून प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केलं आहे। आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी रोख व बेहिशोबी आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणे, तपास, शोध व जप्तीची कार्यवाही करणे, निवडणूक खर्च नियंत्रणास सहाय्य करणे व निवडणूक यंत्रणेशी समन्वय साधून अहवाल सादर करणे। विक्रीकर उपायुक्त यांनी बेहिशोबी वस्तू व कर चुकवेगिरीवर कारवाई, निवडणूक खर्चाची संबंधित व्यवहारांवर लक्ष ठेवणे, जप्ती, दंड व तपासाची कार्यवाही तसेच निवडणूक यंत्रणेशी समन्वय व अहवाल। राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू वाटप व बेकायदेशीर विक्री रोखणे, परवानाधारकांवर नियंत्रण, जप्ती, गुन्हे नोंद व परवाना संबंधित कारवाई तसेच निवडणूक यंत्रणेशी समन्वय व अहवाल। शहरातील सर्व बँकांनी मोठ्या रोख व्यवहारांवर लक्ष ठेवणे, निवडणूक यंत्रणेशी समन्वय साधून अहवाल सादर करणे, जाहिरात व सहकार्य करावे असं स्पष्ट करण्यात आलं आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।